आहे बंधूंनो, 2022ची हायकोर्टाने पण सांगितलंय आणि याच्यामध्ये सुरेश धसांचं कुटुंब पण दोषी आहे. मग याचा आका कोण? त्यानंतर त्यांचं हे आत्ताच्या निवडणुकीचं ऍफिडेव्हिट आहे. या ऍफिडेव्हिट मध्ये पुण्यामध्ये त्यांचा फ्लॅट आहे आणि त्याच्यावर जयदत्त अॅग्रो इंडस्ट्रीज तर्फे डायरेक्टर प्राजक्ता सुरेश धस, कर्ज घेणार राजशेखर सीतारामप्पा बिराजदार, असे अनेक आहेत. आणि यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित यांच्याकडून 27 कोटीचं कर्ज घेतलेलं आहे. मग ते संजय सिंघानिया हे कर्ज बुडवताना पण संजय सिंघानियाच होतात का सुरेश धस? हे कर्ज तुम्ही बुडवले का हे कर्ज परत फेड केली याचे हप्ते हे सगळ्यांसमोर येऊन द्या. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशा प्रकारची प्रवृत्ती. मग तुम्ही जर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत असताल तर नैतिकतेने तुम्ही पण राजीनामा द्या. हे जे तुमच्यावर गुन्हे आहेत आणि तुम्ही ऍफिडेव्हिट मध्ये सांगितलंय आमच्यावर जमिनी लाटल्याचा, मंदिराच्या जमिनी लाटल्याचा गुन्हा आहे. मग सुरेश धस तुम्ही किती खोल पाण्यात आहे? त्यामुळं दुसऱ्याकडे बोट दाखवताना स्वतःकडे 4 बोट आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आमचा वैयक्तिक कुणावर आरोप नाहीये, पण एका समाजाला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बसवत असतात. त्यांचे जे काही कोण सरकारी कर्मचारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, त्यांचे जर तुम्ही कुणाचे स्टेटस बघता, जी तरुण मुलं असतात हे प्रत्येक समाजामध्ये असतात, ते तरुण मुलं त्या याच्यामध्ये कुठेतरी स्टेटस ठेवतात. तो स्टेटस दाखवून ठराविक आडनावच दाखवायची, ते मीडियाला द्यायचं आणि ती लाईन चालवायची. तुम्ही एका समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात बसू नका. आमचा ओबीसीचा एक घटक म्हणून वंजारी बांधवांना जर तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठरवत असताल तर सर्व ओबीसी खांद्याला खांदा लावून आम्ही उभे आहोत. आणि जर तुम्ही असे इशारे देत असताल जिल्ह्यामध्ये हे करायचं, 30 लोक येणार, 30 भाषणं करणार आणि चेतावण्या देणार, घरात घुसू म्हणणार, तर आम्ही याच्या विरोधात मनोज जरांगे सारख्या जातीवादी माणसाच्या विरोधात आता आम्ही गुन्हे दाखल करतोय. आणि माझी अंजली दमाने यांना पण विनंती आहे की तुम्हाला जर बीड जिल्ह्यातले सरकारी कर्मचारी व्यवस्थेमधले अधिकाऱ्यांची जात दिसतीये तर अंजली दमानिया तुम्ही मग महाराष्ट्रातल्या 288 आमदारामधल्या आमदारांची जात बघा, कॅबिनेट मधल्या मिनिस्टरांची जात पहा, सरकारी जे साखर कारखाने आहेत ते साखर कारखाने कोणाची आहेत त्यांची जाती बघा, दूध संघ कोणाचे आहेत त्या जाती बघा. हे सगळं बघत असताना मंत्रालयाच्या कॅडर 1 to 3च्या पोस्ट आहेत, क्लास 1 to 4च्या पोस्ट आहेत, या सगळ्यांची जात बघा आणि मग त्यानंतर सांगा तुम्ही अन्याय कोणावर नक्की झालेला आहे. आम्ही तुमची जात जर बघायला गेलो तर तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणताल. तुम्ही समाजसेविक आहात, फक्त तुम्ही काही एखादा घटक बघून ठराविक सिलेक्टिव्ह टार्गेट करून जर ओबीसीच्या मागे लागत असताल, वंजारी समाजाच्या जे गुणवत्तेने पुढे गेलेले आहेत त्यांची जर जात बघून तुम्ही त्यांच्याबद्दल जाती विद्वेष पसरवत असताल तर तुम्ही पण गुन्हेगार आहात 153(a) या सेक्शन अंतर्गत. त्यामुळं आता कुठेतरी विक्टिम कार्ड खेळायचं, आधी काहीतरी गरज वाकायची, असं चालवून देणार नाही. आणि मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती करतो की आयजीच्या वरती अंजली दमाने आणि सुरेश धस आहेत का? जाहीर सभेमध्ये ते काहीतरी पुरावे देतात. ही मीडिया ट्रायल चालू आहे का? रस्त्यावर ट्रायल घेऊन तुम्ही दोषी ठरवणार आहेत का? त्यामुळं सामाजिक सुव्यवस्था आणि सलोखा राखण्यासाठी यांना वेळीच आळा घालावा. आणि या सुरेश धसचा आम्ही आज राजीनामा मागतो. तुम्ही जर राजीनामा मागत असताल तर आम्ही सुरेश धसांचा राजीनामा मागतो. सरकारमधीलच एक आमदार सरकारच्या कामगिरीवर आणि गृहमंत्र्यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवत नाहीये, सीआयडीवर विश्वास ठेवत नाहीये. आणि जे काही पुरावे हा संवेदनशील गोष्टी असतात, कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात, ते तुम्ही पोलिसांना द्यायचं सोडून, आताच प्रवीण दरेकर म्हणले की पोलिसांना द्या. मग तुम्हाला आरोपींना मदत करायची का ते पुरावे नष्ट करण्यासाठी? मग सुरेश धसांचं इंटेन्शन काय? का तुम्हाला नेता व्हायचंय मराठा समाजाचा म्हणून हे सगळं चाललंय का? तुम्हाला तुमचं जे काय हे असेल ते लकलात, पण आमच्या ओबीसींना अशा कुठल्याही प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात बसवू नका, आम्हाला चेतावण्या देऊ नका. आमची मुलं जी स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत त्यांचा कुठंतरी आत्मसन्मानाला मनाला ठेच पोचते,
की अरे आपल्या समाजाला गुन्हेगार ठरवलं जातंय. तेच जी आडनाव आहे ती आडनाव इतर याच्यामध्ये पण असतात, पण तेच मीडियावर सारखं दाखवायचं, जेणेकरून मग आता ते सोशल मीडियावर चालू झालंय, हे आडनाव ते आडनाव, भीती वाटली. हे असं करून तुम्ही एका समाजाच्या मनामध्ये कलुषित भावना निर्माण होईल, असं काही करू नका. तर आमची ओबीसी तर्फे हे जे चाललंय याचा सगळ्यांचा आम्ही निषेध करतो आणि गृहमंत्र्यांना आणि शासनाला विनंती करतो की तत्काळ ह्या मनोज जरांगे, सुरेश धसच्या ह्या ज्या सगळ्या कारवाया आणि हे जे सगळे उद्योग चालू आहेत त्याला लगाम घालावा. नाहीतर याच्यामधून आणखीन परत महाराष्ट्र पेटवण्याचे त्यांचे मनसुबे आहेत, तर ते मनसुबे तुम्ही पूर्ण करून देऊ नये.